हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आज संडे प्लस चतुर्थी आहे आणि आजचा दिवस खूप मस्त सुरू झाला आहे. 4:30 वाजता निंबू पाणी घेऊन नंतर 4:30 पावणे 5ला आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो. गणपती बाप्पा मोरया गणपती मंदिर आहे मस्तपैकी. आम्ही मुद्दामून ह्या रस्त्याने आलो कारण या रस्त्यावरती गणपती मंदिर येतं ना, आणि त्यात प्लस आज संकष्टी चतुर्थी पण आहे, त्याच्यामुळं खूप छान प्रसन्न वाटलं. आज गणपतीचं दर्शन पण झालं सकाळी सकाळी. घरी आल्यावरती डायरेक्टली मी वरती टेरेसवरती आले. मस्त कुंड्यांमध्ये छान झाडं लावले मी आज. वातावरण पण इतकं सुंदर होतं. त्याच्यानंतर थोडंसं झाडांना पाणी दिलं. झाडांना पाणी घालताना मला एक गोष्ट आठवली. वाढायचं जर असेल ना तर जुनी पानं गाळावीच लागतात. तसं आपलं आयुष्याचं पण असतं. काही विचार, काही सवयी ज्यांची आपल्याला गरजच नाही आहे त्यांना सोडून द्यायला हवं. डीप क्लीनिंग म्हणजे फक्त घराची साफसफाई नाही, तर आपल्या विचारांची पण साफसफाई असते. प्रत्येक रविवार हा माझा डीप क्लिनिंगचा डे असतो. डीप क्लिनिंग म्हणजे फक्त घराची नव्हे तर विचारांची आणि मनाची सुद्धा. त्यानंतर खाली येऊन मी मस्त गरमागरम चहा घेतला. साखर बंद जेव्हापासून केली तेव्हापासून चहाचं पूर्णच सोडलं गेलं आहे. पण तरी पण कधीमध्ये जर वाटलं तर मी बिना साखरेचा थोडासा चहा घेते आणि मस्तपैकी चहा एन्जॉय केला. छान वाटलं, प्रसन्न वाटलं. बऱ्याच दिवसानंतर आज चहा पिले होते. बिना साखरेचा का होईना पण फ्रेश वाटलं. त्यानंतर चालू झाली घराची साफसफाई. दर आठवड्याला व्यवस्थित बॉटल वगैरे साफ करून थोडंसं ऊन देते, त्याला उन्हात ठेवते. म्हणजे कसं आहे, थोडंसं आठवडाभर कसं कंटिन्यू त्यात कोणी ना कोणी पाणी वगैरे भरूनच ठेवलेलं असतं. त्याच्यामुळं पहिलं ते बाटल्या वगैरे स्वच्छ करून, थोडेसे छोटे छोटे मनी प्लांट वगैरे आहे माझ्या घरात, ते थोडंसं त्याच्या बॉटल वगैरे साफ करून एक ऊन दाखवते. कारण बहुतेक जणांना माहीतच असेल, डेंग्यूचे जे मच्छर आहे ना ते स्वच्छ पाण्यातच, जे आपण झाडांसाठी वगैरे साठवून ठेवतो त्या पाण्यातच डेंग्यूचे मच्छर वाढतात. सगळ्या बॉटल वगैरे मस्त स्वच्छ धुवून झाल्या तिथे माझ्या. त्यानंतर जे मनी प्लांटचे झाडं होते छोटे छोटे, त्यांच्या थोड्याशा मुळ्या कट करून घेतल्या आणि त्यांना परत व्यवस्थित लावून दिलं. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, घराच्या कामामध्ये स्वतःला विसरायचं नाही. घराच्या क्लिनिंगमध्ये मी स्वतःला कधीच विसरत नाही. थोडंसं स्किन केअर, फ्रेश कपडे, फ्रेश अंघोळ. इट्स नॉट व्हॅनिटी, इट्स सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ ग्रूमिंग करून झाल्यावरती, सगळं आवरल्यावरती मी बसते प्रार्थनेला. इथं मी माझ्या बाप्पांशी बोलते. काय हवं, काय नको, कुठं थांबायचं, कुठं जायचं आहे, सगळं आणि सगळंच काही. आणि तुम्हाला तर माहिती आहे, बाप्पांच्या चरणी आल्यावरती किती छान मनाची डीप क्लिनिंग होते. त्यानंतर मी रोज अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा आणि गणपती स्तोत्र म्हणते आणि त्याच्यामुळे माझ्या मनाला स्थिर व्हायला खूप आणि खूप जास्त मदत होते. त्यानंतर चतुर्थी असल्यामुळे साबुदाणा खिचडी आणि दही खाल्लं. त्यानंतर दुपारच्या जेवणाचे भांडे वगैरे साफ करून घेतले. आजचा दिवस खरंच साफसफाईचाच होता. दिवसभर फक्त विचारांची, मनाची आणि घराची डीप क्लिनिंग म्हणजे मस्त साफसफाई झाली, सेल्फ ग्रूमिंग झालं. आणि सकाळी बेडशीट वगैरे, पिलो कवर्स आणि बाकीचे सगळे जे कपडे वॉश केलेले होते ते सगळे व्यवस्थित आवरून ठेवलं. आज काय संध्याकाळी 5 वाजता इव्हनिंग वॉकला जाता नाही आलं, त्याच्यामुळं डायरेक्टच डिनर रेडी केली. उपवास होता म्हणून मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आज पप्पांसाठी मोदक पण केले होते. इव्हनिंग वॉकला तर जाता नाही आलं, पण म्हटलं की जेवणानंतर थोडासा चक्कर मारून यावा आणि येतानाच थोडेसे उद्यासाठी फ्रूट्स घेऊन आले, कारण उद्या परत सोमवार आणि सोमवारचा पण माझा उपवास असतो. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण इतकंच, आपलं जर घर स्वच्छ आणि सुटसुटीत असेल तर मनही तसंच होतं. थँक्यू सो मच फॉर स्पेंडिंग दिस संडे विथ मी. जर माझा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.